मंत्री धर्मराव बाबा आत्रम ने आज एक के बाद एक कई अहम मुद्दों पर अपना बयान दिया है। चाहे मंत्रियों की ऑडिट की बात हो, मुख्यमंत्री बदलने की चर्चा या फिर कोकाटेप प्रकरण, धर्मराव बाबा ने खुलकर सरकार की स्थिति और आगामी रणनीति पर अपनी बात रखी है। विपक्ष पर भी उन्होंने तीखा पलटवार किया है। माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील, कारण की त्यांनी टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे। 100 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम, अशा प्रकारचा ऑडिट घेणे गरजेचं आहे। कारण की परफॉर्मन्ससुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चालला आहे, तर परफॉर्मन्ससुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे। आता हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे, आता त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही, परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकारसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतो। आणि असं काय परफॉर्मन्स काय सगळ्या मंत्र्यांचं चांगलंच आहे। पण अशा वक्तव्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा मलिन होते आहे, विरोधक टीका करत आहेत। विरोधकांना त्यांना थोडाफार काहीतरी टीका करण्याकरता पाहिजे असते, परंतु ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे होत असते, परंतु सरकार व्यवस्थित चाललं। आता आम्ही कामाला लागलेलो आहोत। आता आमच्या चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मी स्वतः लक्ष घालतो आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स देणार आहे।